आता एमपीएससी आपल्याला कोणत्या माध्यमातून आपल्याशी संपर्कात येते? सगळ्यात पहिला मुद्दा, एमपीएससी जाहिरात करते. या जाहिरातीमध्ये पहिला पॉइंट यातला, एमपीएससी जाहिरात करते. जाहिरात, या जाहिरातीमध्ये एमपीएससी सर्व निकष देते की याला कोण फॉर्म भरू शकतो. सो पदवीला असलेला प्रिलिम्स पर्यंत भरू शकतो किंवा पदवीधर कुठलाही. दुसरा, एमपीएससी आपल्याशी संवाद साधते सिलेबसच्या माध्यमातून. सो मित्रांनो, जो सिलेबस दिलेला आहे त्यातला एक एक शब्द एक चॅप्टर आहे. त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि त्याच्याशी संबंधित असलेली सगळी रिलेट करणारे कंटेंट, सब कंटेंट आपला सिलेबसचा पार्ट आहे. संसदीय लोकशाही हा एक 2 शब्द आहे, पण यात ब्रिटनच्या लोकशाहीचा अभ्यास करायचा आहे आपल्याला, भारताच्या पार्लमेंटचा सुद्धा अभ्यास करायचा आहे आणि यासारख्या इतर ज्या काही जगातल्या व्यवस्था आहेत त्याचाही आपल्याला विचार करायचा आहे. अर्थात सांगण्याचा मुद्दा, एक एक शब्द हा एक एक चॅप्टर आहे. दुसरं म्हणजे सिलेबस आधी आपल्याला नीट कळलाय का? अपयश येण्याचं सगळ्यात मोठं कारण सिलेबस माहिती नाही, त्यातले घटक कोणते ते माहिती नाही. XYZ सरांचा